नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. लोकप्रिय यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता शेतकरी बांधवांना होळी पावणार, आता थेट 6वा हप्ता वितरित होणार. सविस्तर माहिती जाणून घेऊ, खरंच वितरित होणार आहे का, आणि जाणून घेऊ सविस्तर माहिती. अशा मोठ्या प्रमाणात ज्या व्हायरल बातम्या होत आहेत मित्रांनो, या व्हायरल बातम्याची पडताळणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा आपण प्रयत्न करू आणि सांगू की खरंच होळीच्या दिवशीच म्हणजे आजच हप्ता वितरित होणार आहे का, जाणून घेऊ सविस्तर माहिती. बिहारमधील भागलपूर इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो हप्ता वितरित करण्यात आला, 19वा हप्ता वितरित करण्यात आला 24 फेब्रुवारी 2025 रोजी टाकण्यात आलेला आहे. आणि PM किसान योजनेचा 19व्या हप्त्याची जिल्हावार यादी आता आलेली आहे. किती शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरले आहेत 19व्या हप्त्यासाठी, म्हणजे 19व्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरले त्यांना 100% जे आहे ते 6वा हप्ता पण नमोचा येणार आहे, कारण की PM आणि नमो एकत्रित योजना आहेत. जाणून घेऊ सविस्तर माहिती. तर एकंदरीत मित्रांनो, आता PM किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्यात आला आणि आता नमोचा 6वा हप्ता आता वितरित होणार आहे. आणि 6वा हप्ता वितरित होण्यापूर्वी कोणकोणते जिल्हे आहेत आपण जाणून घेऊ थोडक्यात माहिती. चला तर जाणून घेऊ कोणकोणते जिल्हे आहेत. तर अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा आहे, भंडारा जिल्हा, बुलढाणा जिल्हा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली जिल्हा सुद्धा आहे, जळगाव आहे, जालना आहे, कोल्हापूर सुद्धा आहे, लातूर आहे, नागपूर, नांदेड, जेवढे जिल्हे आहेत तेवढे जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत, जेणेकरून शेतकरी बांधवांना याचा 19वा हप्ता मिळाला म्हणजे 6वा हप्ता पण मिळणार आहे. तर याच्यामध्ये काही अडचण नाही. फक्त मित्रांनो, आता फक्त तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला असेल तर 6वा हप्ता पण मिळणार आहे, कारण की या दोन्ही संलग्न योजना आहेत. तर निश्चित मित्रांनो, हे दोन्ही म्हटल्यापेक्षा 19वा हप्ता मिळाला असेल तर 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा येऊ शकतो. आणि 19वा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही, कारण की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम दुरुस्त करा. प्रमुख 3 प्रॉब्लेम PM किसान योजनेमध्ये असतात, ते 3 प्रॉब्लेम दुरुस्त करायला विसरू नका. धन्यवाद.